ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। भारत माता की वंदे मातरम। तुम्ही सगळ्यांनी घाबरता कामा नये, कोण नवीन कोण जागू नये, आपल्यावर काय आपल्यावर त्रास होणार नाही किंवा आपल्याला त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये उभारून निवडून याची ताकद नाही। कारण आजचा हा सत्कार त्यांनी आपला निवडणूक प्रमुख झाल्यामुळे नाहीये। आजचा हा सत्कार जे आपल्याला बिहारमध्ये अद्भुतपूर्णपणे जे आपल्याला विजय मिळाला त्या विजयाचे शिले म्हणजे त्यावेळी प्रचारालाही त्यांनी 4-5 दिवस त्या बिहारमध्ये होते आणि प्रचार करत करत विजय खेचून आणले आणि ते विजय जेव्हा आपल्या सोलापूरला आल्यावर डिक्लेअर झालं म्हणजे आपलंही विजय नक्की आहे सोलापूरला। या आपल्याला माहित आहे की या देशाचे आपले सगळ्यांचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जी भारतीय जनता पक्षाची घोडदौड चालू आहे, या भारतीय जनता पक्षाची घोडदौड केवळ आपल्या नेतृत्वावर आहे का? नरेंद्रजी मोदी यांच्या कामामुळे ही घोडदौड या देशाचा सर्वसामान्य माणूस, शेवटचा माणूस, आपण सातत्यानं म्हणतो शेवटचा माणूस, जो वंचित राहिलेला माणूस, त्याला आपल्या बरोबर घेऊन त्याला वर उचलण्याचं जे काम या देशामध्ये जेव्हा नरेंद्रजी मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशाचा विकासाला गती मिळालं आणि आपल्या शेवटचा माणसाचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही। हे ध्येय आपल्या समोर ठेवून आपल्या सगळेजण, आपले सगळे नेते लोक, आपण सगळे कार्यकर्ते काम करत असतो। यामुळं आपली ही विजय आणि आज ह्या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची निवडणूक आहे, अनेक निवडणुका जाणार आहेत। आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या ग्रामपंचायत पासून त्या महापालिकेच्या निवडणुकापर्यंत ह्या सगळ्या निवडणुका होणार आहेत आणि केवळ आपण आजचा हा जल्लोष करून भागणार नाही। येणाऱ्या कालावधीमध्ये आपण केलेल्या कामाचं जनतेपर्यंत जाऊन त्याची पोचपावती घ्यायचं आहे। पोचपावती घ्यायचं म्हणजे काय? निवडणुकीमध्ये त्या कामावर आपल्याला मतं घ्यायचे। कारण गेल्या आपल्या या राज्यामध्ये आपले आदरणीय नेते फडणवीस साहेबांनी जे कामं केलं, या महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत। ते विकास आणि आपल्याला सर्वसामान्य, आपल्या सर्व या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी जे काम करत आहोत त्याची पावती घेऊन आपण सगळ्यांनी या जनतेसमोर जायचं आहे, आपल्याला विजय मिळवून घ्यायचा आहे। मला तर असं वाटतं की आपण सगळेजण म्हणत असतो की सोलापूरला महानगरपालिकेला विजय काय सहजपणे मिळते, काय एवढं काय आपल्याला अडचण होणार नाही। पण मी रघुनाथजी सांगू इच्छितो की सहज विजय आहे आणि ते आम्ही आणून गेल्या वेळेला एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये आम्ही आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं या वेळेला आपल्याला सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा स्वबळावर महापौर व्हायला आज त्याप्रमाणे आम्ही आणलेला आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इथं समोर बसलेले जवळपास 80-90% कार्यकर्ते तुम्ही सगळ्यांना ओळखता। कारण रघुनाथजी कुलकर्णी साहेब हे सोलापूरचे मूळ आहेत, यांचं जन्म सोलापूरमध्ये झाले, लहानाचे मोठे सोलापूरमध्ये झाले, म्हणूनच सोलापूरवर प्रेम त्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की प्रत्येक निवडणूक असू द्या, कुठल्याही लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, गेल्या महानगरपालिकेच्या वेळीच रघुनाथजी कुलकर्णी साहेब आपल्या निवडणूक प्रमुख होते आणि आपल्या लोकसभेला इथंच आपल्या त्यांच्यावर जबाबदारी होती, विधानसभेची जबाबदारी होते। म्हणजे ज्यांना या सोलापूरचं पूर्ण गाव न गाव आणि प्रत्येक गल्ली न गल्ली जे परिचित आहे असे आपले रघुनाथजी कुलकर्णी तुम्हा आम्हाला सगळ्यांना ओळखतात। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी घाबरता कामा नये, कोण नवीन येईल कोण जागू नये, आपल्यावर काय आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपल्याला काहीतरी म्हणत असतो रघुनाथजी आज खरं तर विषय नाही आहे पण तुम्ही समोर आहेत
जे येतात त्यांच्यात स्वतःच्या पक्षामध्ये उभारून निवडून याची ताकद नाही. आज त्यांनी विसरू नये की या पक्षामध्ये येतात आणि तुम्ही जर करता त्यांना निवडून आण म्हटल्यावर हे कार्यकर्ते निवडून पण आणतील, पण त्यांनी काही रुबा मारू नये. कोणी बी युवा आलेला माणूस इथं ते होस्ट म्हणून येणार आहेत, गेस्ट म्हणून येणार आहेत. हे होस्ट आम्ही आहोत या सगळ्या पक्षाचा. हे म्हणून मी तुम्हाला सांगू तुम्ही कोणी कार्यकर्ते घाबरू नये. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण ज्याप्रमाणे आजपर्यंत लढत राहिलो, असं म्हणू नये की आता विरोधकच राहिले आपण कुणाशी लढायचं, असं नाही होणार. विरोधकही असणार आहेत, आपण लढायचं आहे, आपली ताकद वाढवायची आहे. आपला पक्ष आपण गेले 30, 40, 35 वर्षापासून इथं काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे. 35 वर्ष झालं आणि आपण काम करत असताना आपल्यासमोर एकच ध्येय होतं की या महानगरपालिकेवर आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा पाहिजे. या देशाच्या दिल्लीच्या तख्तावर आपले भारतीय जनता पक्षाचा झेंडा पाहिजे. आणि येणाऱ्या तुम्हाला सांगतो केवळ आपली महानगरपालिका विधानसभा महत्वाची नाही आहे, त्याहून महत्वाची लोकसभा आहे. ज्या लोकसभेच्या आपल्याला सातत्यानं वाटतं की आपण स्वबळावर दिल्लीच्या तख्तावर आपला झेंडा लागायला पाहिजे, तरच आपलं ध्येय पूर्ण होणार आहे आणि आपल्या पंतप्रधानाला मोकळ्यापणाने काम करता मिळणार. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आजचं जल्लोषाचं मी खरंच पुन्हा एकदा रघुनाथजी कुलकर्णी या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा मी आभार मानतो आणि त्याचं अभिनंदन करतो की तुमच्या नेतृत्वावर आजपर्यंत आम्ही जे काम केलं त्या काम असंच पुढे राहील आणि आपली भारतीय जनता पक्षाचं ताकद वाढविण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि माझे